हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर पाऊस पडतोय ना, खूप जोर धरला आहे पावसाने आणि अ, जवळजवळ 1 दिवस पडला मस्तपैकी धुमाकूळ घातला पावसाने. अगदी, अगदी असं वाटत होतं आता काही पावसाचा थांबा नाही. पण आता जो गेलाय ना अजिबात तोंड घेऊन, तो काही परत याचं नावसुद्धा घेत नाही. अगदी मे महिन्यासारखं त्याने मस्त ऊन पाडलं आहे आणि गरमसुद्धा होतं आहे. पण ठीक आहे, छान वाटतंय. कारण कसं आहे माहिती आहे का, खूप पावसानंतर एखाद दिवस किंवा 1-2 दिवस असं ऊन पडलं तरी पण जरा बरं वाटतं. सारखं-सारखं पाऊस पण नकोसा वाटतो किंवा सारखं-सारखं ऊन पडलं तरी तेही आपल्याला नकोसं असतं, असं पाऊस पडावंसं वाटतं. तर आपल्या ह्याच्याप्रमाणे थोडी ना निसर्ग चालणार आहे. तर त्यांचं जसं निसर्गामध्ये जसं ठरलेलं आहे तसंच ते पडणार आहे. आपल्या सांगण्यावरून पावसाला आपण म्हटलं आता पड, उद्या पडू नकोस किंवा असं काही नसतं. तर ठीक आहे. तर आता पाऊस पडूनच गेला आहे. म्हणजे कसं बघा, मे महिन्यामध्ये ना खूप सारं धुरळा म्हणजे पाणी नसते, पाऊस नसतो आणि नुसताच उन्हाळा असतो. त्याच्यामुळे आहे ना गाड्यांमुळे किंवा असा हवेमुळे असा धुरळा आपल्या घरामध्ये येतो आणि आपल्या सगळ्या घरभर वस्तूंवरती बसलेला असतो. आणि आता पावसाळ्यामध्ये बघा तितकासा धुरळा घरामध्ये येत नाही, कारण पाणी पडलेलं असतं त्या धुरळ्यावरती. तर धुरळा माती सगळी वाहून गेलेली असते आणि पावसामुळे सगळीकडे ओलं असतं ना, त्याच्यामुळे फारसा धुरळा घरामध्ये उडून येत नाही. हवेमध्ये फारसा धुरळा नसतो. तर हा जो मे महिन्यामध्ये सगळा धुरळा आलेला होता ना घरामध्ये, तो मी आज पुसून काढण्याचं ठरवलं होतं. खूप जास्त तरी पण माझं 8-15 दिवसाने असं मी पुसून काढते सगळ्या वस्तू, पण एवढी डीप क्लिनिंग करायला मिळत नाही. तर आज म्हटलं थोडंसं किचन क्लीन करायला घ्यावं. तर किचनच फक्त मी क्लीन करणार होती, किचनची विंडो वगैरे. पण म्हटलं आता जर घेतलं आहे हातामध्ये काम तर ते आता सगळंच पूर्ण करते. आणि बघा कोणती गोष्ट ना ठरवून केली ना तर ती अशी फारशी आपण करत नाही, की आता आपण ठरवलं की बाबा मला आता हे काम करायचं आहे, म्हणजे क्लिनिंग करायची आहे, तर मग आता करू नंतर करू खूप सारा कंटाळा येतो. पण हे अचानक मी हातात घेतलं. मी असं ठरवलं नव्हतं की आता क्लिनिंग करायला पाहिजे किंवा मी आता क्लिनिंग करणार आहे. अचानक माझ्या मनात आलं की आता बाबा धुरळा फारसा येणार नाही आहे. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत काही धुरळा येणार नाही आपल्या घरी. तर आता म्हटलं जरासं पुसून वगैरे घ्याव्या सगळ्या वस्तू. तर मग किचनच क्लीन करायला घेतलं. तर म्हटलं आता क्लीनच करते तर सगळ्याच गोष्टी क्लीन करून टाकते. तर किचन क्लीन मस्तच केलं, अगदी विंडो वगैरे छानपैकी. आणि नंतर मग हॉलमध्ये आली. सगळ्या टी-व्ही युनिटवरती वगैरे धुरळा वगैरे बसला होता किंवा त्या टी-व्हीवर ज्या वस्तू वगैरे शोच्या वगैरे ट्रॉफ्या वगैरे ठेवलेल्या आहेत किंवा एका कोपऱ्यामध्ये शोच्या वस्तू आहेत, त्या सगळ्या धुवूनच काढल्या मी डायरेक्ट. धुतल्यामुळे सगळा त्याचा धुरळा निघून गेला आणि धुवून सुकून मस्त पुसून त्याला जागच्या जागेवर लावून ठेवलं. तर असे बघा, हे आपले दरवाजे वगैरे असतात ना, त्या दरवाजांच्या फटीमध्ये वगैरे सुद्धा धुरळा वगैरे धूळ माती अशी बसलेली असते किंवा आपण उघडझाप करतो त्याच्यामुळे आपल्या हाताला काही चिकट वगैरे डाग वगैरे असतील तर तेही कधी कधी लागलेले असतात. म्हणजे कसं आपलं घर स्वच्छ असेल ना तर आपल्याला कसं तिथे राहायलासुद्धा बरं वाटतं. म्हणजे कसं सगळंच. आणि एखाद्याला जी स्वच्छतेची सवय असते ना त्याला सगळंच क्लीन लागतं आणि एखाद्याला घाणेरडं राहायची सवय असेल ना तर त्याला त्या घाणीमध्येच राहायची सवय होऊन जाते. त्याला काहीच स्वच्छतेचं म्हणजे असं पडलेलं नसतं की स्वच्छ केलं पाहिजे किंवा स्वच्छ आहे, घाण आहे, काहीच पडलेलं नसतं. पण एखाद्या माणसाला स्वच्छतेची सवय असते ना, त्याला म्हणजे असं सगळंच नीटनेटकं आणि क्लीन लागतं. तसंच माझं पण आहे. मला असं इकडची तिकडे वस्तू अशी कुठे झालेली अजिबात आवडत नाही किंवा एखादे डाग पडलेत भिंतीवर किंवा काय. आता माझी लहान छोटी मुलगी आहे, पण तीसुद्धा आहे ना, तिला लहानपणापासूनच आम्ही बजावलेलं आहे की अजिबात भिंतीवरती लिहायचं नाही किंवा भिंतीला कसले घाणीचे डाग लावायचे नाहीत, हात लावायचे नाहीत किंवा कुठेही हात पुसायचे नाही. तर तिला 1-2 वेळा असं सांगितलं आणि तिनेसुद्धा म्हणजे आपण घरातली माणसं जशी असतो ना तशीच आपल्या लहान मुलांनासुद्धा सवय लागते. एखादं मूल बघा लहान असतानाच ते शिकत असतं, म्हणजे कसं वळण घेत असतं. तर त्याला आपण लहान असतानाच सगळ्या या गोष्टी बजावून सांगितल्या ना, मग ती मुलंसुद्धा आपली तशीच घडतात. जशी घरातली माणसं असतात ना तशीच मुलंसुद्धा घडतात. त्याच्यामुळे ना मुलं लहान असतानाच त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी, शिस्तीच्या गोष्टी आपण लहान असतानाच शिकवल्या पाहिजेत. तर मग माझी मुलगी आहे ना कुठेही आता अजिबात, आता एवढी लहानाची मोठी झाली, आता ती 8 वर्षाची आहे, पण कधी एखादी रेघसुद्धा तिने कधी भिंतीवर किंवा दरवाजावर अशी ओरखडली नाही अजूनपर्यंत. म्हणजे तिला माहिती आहे बाबा हे असं केलं तर मला मम्मी ओरडेल किंवा घरातली माणसं ओरडतील किंवा आणखीन काही फटके देतील किंवा असं काही. तर तिला एकदा आम्ही दरडावून सांगितलेलं आहे ना तर ती अजिबात अशा गोष्टी करत नाही.
तर म्हटलं आज आहे ना म्हणजे असं मोदक फारसे मला जमत नाहीत, येतातही पण कसं आहे माहिती आहे का, पीठ वगैरे व्यवस्थित असेल ना, आपल्याला येत असून पण काही हे नसते पीठ किंवा काय, हे मोदकाचं पीठ नव्हतं, घरातलंच माझ्या तांदळाचं पीठ होतं जे भाकरीसाठी मी यूज करते. आणि त्या भाकरीच्या पिठाची व्यवस्थित नाही मोदक येत. तुम्ही आंबेमोहोर मोदक किंवा आंबेमोहोर जे तांदळाचं पीठ असतं ना, म्हणजे मोदकाचं रेडीमेड पीठ आपल्याला मिळतं, ते त्या पिठाचे तुम्ही मोदक केलेत ना, खूप छान मोदक होतात, कारण ते त्यासाठीच पीठ बनवलेलं असतं. खूपच छान येतात. आता हे बघा, आता चिटकतसुद्धा नाही व्यवस्थित, पण तरीसुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करते, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना मोदक आवडतात. मोदक किंवा शेंगा खास करून मलासुद्धा जास्त पर्सनली आवडतात. तर मी असं कधी वाटलं ना बनवून खावं, तर मग मी बनवते. तर आज म्हटलं जरा बनवूया, वेळ भेटला आहे तर. मग मोदकांचाच बेत केला होता आणि मोदक बनवले ना. असं नाही की मी जास्त करून असे कोणते उपवास वगैरे धरत नाही, पण जेव्हा पण करते तर पहिलं बाप्पाच्या पुड्यामध्ये ठेवते आणि मग कुणाला आजूबाजूला द्यायचे असतील किंवा असं कुणाला ना कुणाला देते. मी या मताची आहे की माणसाने खाल्लं ना मग झालं, देवाने खाल्लं बस. आपण देवाच्या समोर प्लेट नेऊन ठेवतो किंवा एखादा प्रसाद ठेवतो, काय नैवेद्य ठेवतो, ज्याचा त्याचा भाव असतो मनामध्ये, त्याच्यावर डिपेंड असतं. पण मी या मताची आहे, देव काही खात नाही, पण तुम्ही माणसांना किंवा लहान मुलांना द्या. त्यांनी खाल्लं, त्यांचं मन शांत झालं ना, की मी असं समजते की हां बाबा, माझ्या गणपती बाप्पाने खाल्लं, माझ्या देवाने खाल्लं. मी या मताची आहे. तर मग असं असतं माझं. म्हणून मी कोणतं उपवास असेल किंवा काय असेल अशाच दिवशी बनवत असं नाही. कधी मनाला आपल्या वाटलं ना, आपल्या आत्म्याला वाटलं असं की मला आज हे खावंसं वाटतंय, तर मग मी ते बनवून खाते आणि घरच्यांनासुद्धा खिलवते. तर अशा प्रकारे थोडे थोडे मोदक मी वळून घेते. मोदक मी छान बनवते, पण कधी-कधी ना पीठ व्यवस्थित नसेल तर मग नाही जमत केव्हा-केव्हा. आता हे पीठ आहे ना, जरा नवीन तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामुळे हे मोदक पण आहे ना असे चिकटत होते बनवताना हाताला. हे पीठ एकदम असं ना नरम-नरम झालं होतं. तरीसुद्धा बघू शकता तुम्ही, छान असे मोदक झाले. आणि आपण बनवलेच आहे, तर आपण बाप्पाला पहिले दाखवूया आणि मग तीच प्लेट आपण आजूबाजूला कोणाला द्यायचं आहे किंवा काय असं प्रसाद म्हणून आपण देऊया. म्हणजे त्यांनी खाल्लं म्हणजे बाप्पाने खाल्लं असं मी समजते. तर इथे बघू शकता आता आहे ना, मी मनी प्लांटचे कटिंग केले होते आणि ते एका बॉटलमध्ये ग्रो केले होते. म्हणजे माझ्याकडे मनी प्लांट एक वेल मी नर्सरीमधून आणली होती, तर त्याच्यापासून मी खूप सारे मनी प्लांट्स बनवलेत. बाल्कनीमध्ये आहेत आपल्या हॉलच्या. आणि हे सुद्धा मी बनवले होते बॉटलमध्ये, एका मनी प्लांट ग्रो केली होती. तर ते सुद्धा आहे ना खूप छान ग्रो झालं होतं, पण त्याला पुढे पुढे असं वाढायला भेटत नव्हतं. ते किचनमध्ये मी बॉटल ठेवली होती, तुम्ही खूप वेळा बघितली पण असेल माझ्या किचनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये. आणि हे पॉट मी आहे ना मिशोवरून मागवले होते. तर आणि मातीसुद्धा आपण बघितलीच, मागच्या वेळेला आणली होती. ती मातीची एक बॅग उरली होती. म्हटलं ह्याच्यामध्ये, ह्या 2 पॉटमध्ये आपण ती मनी प्लांट जी ग्रो केली आहे बॉटलमध्ये ती लावून टाकूया. तर मी आता तुम्हाला दाखवते. ह्याला मस्तपैकी पॉटला होल वगैरे करून घेतले छानपैकी, त्याच्यामध्ये माती ओतली आणि आता हे बॉटलमधलं तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान ग्रो झालं आहे, मस्त त्याला मुळं वगैरे फुटलेली आहेत. आणि आता ते आपण मातीमध्ये लावूया, म्हणजे मातीमध्ये अजून ते ग्रो करेल. आणि कसं हे खूप दिवस असं घरामध्येच होतं मनी प्लांट घरी ठेवलं सुद्धा तरीसुद्धा ते होतंच, पण बाहेरची हवा लागली तर अजून छान होईल. तर म्हटलं असं थोडं थोडं लावून टाकूया. आणि परत दुसरी एक माझी वेल मनी प्लांटची वाढली होती, त्याची मग कटिंग मला करायचंच होतं. मग ते कटिंग मी करून परत बॉटलमध्ये लावून घेतलं, म्हणजे ते सुद्धा कटिंग ग्रो झालं की अजून आपण प्लांट्स तयार करू शकतो. म्हणून इथे मी आता हे सगळं लावून घेते. मला झाडांची खूप जास्त आवड आहे आणि मी आहे ना झाडं अशी सगळीच झाडं नर्सरीमधून आणत नाही. जी पण झाडं आहेत ना त्याच्यापासून मी दुसरी कटिंग ग्रो करत जाते, म्हणजे एकापासून अनेक मी झाडं तयार करण्याचा प्रयत्न करते. तर असं तुम्ही पण करत जावा. सगळीच झाडं नर्सरीमधून आणू नका. आणि पहिले आहे ना, मला अजिबात एक्सपिरियन्स नव्हता या झाडामध्ये, काहीच मला अजिबात ज्ञान नव्हतं झाडांचं. तर मी खूपच जास्त झाडं आणली होती जेव्हा मी इकडे राहायला आलो पहिल्याच वेळेला. त्यावेळेला खूप जास्त मी झाडं आणली होती, पण ती माझी झाडं अजिबात जगली नाहीत, कारण मला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं. खूप जास्त वॉटरिंग केलं ना तरीसुद्धा पाणी म्हणजे जास्त असेल टाकलं आपण झाडामध्ये, तरीसुद्धा आपली झाडाची मुळं कुजून झाडं आपली मरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता मी आहे ना, जर उन्हाळा असेल तर नेहमी पाणी टाकते आणि आता पावसाळ्यामध्ये तर 2 दिवस आड करून आपण पाणी टाकलं तरीही चालतं.
झाडाची माती झाडाच्या मुळातली माती आहे ना भुसभुशीत जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपण झाडाला पाणी घालायचं नाही. अगदी चिकट चिकट माती करून ठेवायची नाही, मग ते पाणीसुद्धा नितळून खाली जात नाही आणि मग ते चिखळ चिखळ होतो आणि झाडाची मुळं आहेत ना कुजून जातात. त्याच्यामुळे जास्त वॉटरिंगसुद्धा झाडांना करायचं नसतं. तर आता इथे माझा जुगाड चालला आहे. या कुंडीतून त्या कुंडीत माती ओतते मी. सकाळी उठलं आणि झाडांकडे बघितलं ना की मन एकदम प्रसन्न होतं. म्हणून आहे ना बाल्कनीमध्ये कधी पण तुम्ही जिथे कुठे राहत असाल, तुम्ही जर तुम्हाला बाहेर कुठेही जागा असेल, तुम्ही गावी राहा, सिटीमध्ये राहा, तुम्हाला जिथे पण जागा मिळेल ना तुम्ही झाडं लावा. फुलं झाडं लावा किंवा अशी छोटी छोटी शोची झाडं लावा. खूप छान वाटतं झाडांमध्ये. आणि ज्या झाडांपासून आपल्याला नैसर्गिकरित्या काही मिळतं आहे, म्हणजे नैसर्गिक आता जसं का स्नेक प्लांट आहे, त्या स्नेक प्लांटपासून आपल्याला आहे ना हवा शुद्ध होते बोलतात त्या स्नेक प्लांटनी. किंवा तुळशीची झाडंसुद्धा तुम्ही लावू शकता. तुळशीसुद्धा औषधी असतात आणि खास करून आहे ना लेडीजसाठी तुळस ही खूप जास्त उपयोगी असते. म्हणजे तुळस जिथे पण लावलेली असेल त्या सान्निध्यामध्ये आपण राहतो ना तुळशीच्या, म्हणजे आसपास कुठे राहिलं ना आणि तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. आता बघा हे प्लांट आपले लावून झालेले आहेत, मनी प्लांट. आणि हे मी असं हँग केलं आहे मस्तपैकी बाल्कनीमध्ये. कसं दिसतंय बघा, खूपच छान वाटतं. आता हे ग्रो केलं ना आणि हे मनी प्लांट जास्त लगेच ग्रो होतात. 2 दिवसांनी एक पान तरी त्याला नक्की नवीन नवीन येतच जातं, जर ते हेल्दी असेल तर. कीड वगैरे जर त्याला लागली नसेल, हेल्दी असेल ना, तर 2 दिवसाआड एक पान त्याला येतच जातं मनी प्लांटला. आणि बघा आता थंडगार मस्त वातावरण झालं आहे ना, तर त्याच्यामध्ये ना हे सूप प्यावंसं वाटतं, म्हणजे असं काही ना काही गरम खावंसं वाटतं. तर हे मस्तपैकी आपलं इन्स्टंट सूप बनवण्याचं पॅकेट आहे. तर मंचाव सूप आपण जे बाहेरून आणून खातो ते काय माहिती कुठच्या पाण्यामध्ये बनवतात, कसं बनवतात, तरी आपण खातो. ते उलट चांगलं आवडीने खातो आपण. तर हे असं तुम्ही आणून बघा, मंचाव सूप किंवा टोमॅटो सूपसुद्धा. म्हणजे ह्याच्यामध्ये सूपमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार मिळतात. दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला अवेलेबल होतात ते आणि फार काही महाग पण नसतात. तर मग ते कसं हे थोडंसं टाकायचं गरम पाण्यामध्ये आणि एक उकळी काढायची. मग ते छान बनून जातं, ते थिकनेस येतो त्याला छान. आणि त्याच्यामध्ये ना असे थोडे व्हेजीस पण असतात, ड्राय व्हेजीस करून टाकलेले, म्हणजे ड्राय करून टाकलेले असतात. तर ते पण खायला छान लागतात. आता बघा आपलं सूप तयार आहे. अशा प्रकारे सूप ते तयार झालं ना की असं दिसतं मस्तपैकी. थिकनेस पण त्याला छान येतो. तुम्ही जेवढी माणसं खाणार असाल तेवढंच बनवायचं आणि बाकीचं सील करून ठेवून द्यायचं. तर इथे मस्तपैकी गरमागरम सूप आपलं रेडी आहे. आता तुम्हाला मी टेस्ट करून सांगते. खूप जास्त गरम आहे म्हणून मी थोडा वेळ थांबली आहे, पण तरीसुद्धा सांगते मी तुम्हाला टेस्ट करून. बाहेर पाऊस पडतोय थंडगार आणि मस्तपैकी. पावसाला मध्येच येतं, मध्येच ऊन पडतो, मध्येच पाऊस पडतो, असं चाललं आहे सध्या पावसाचं. परवा तर कंटिन्यू पडत होतं, तेव्हा तर काय काय खाण्याचं, म्हणजे अगदीच संध्याकाळ झाली ना की काही ना काही गरमागरम करून खाण्याचं अगदी हे सुचत होतं. तर आता म्हटलं आपल्याकडे सूप अवेलेबल आहे तर सूप बनवूया आपण. त्याच्यामध्ये असे व्हेजीस पण असतात, गाजर असतो, कोबी असतो, अजून काय काय टाकलेलं असतं. म्हणजे ते हे पण असतं, काय आपलं बोलतात कांद्याची पात, ते वगैरे पण सगळे असे सुकवून ते लोक काय प्रोसेस करून टाकतात. तर इथे आमचं नेमकं घड्याळ बंद पडलं आणि आता मिथिलाला स्कूलला जायला लागतं. तर किती वाजले सारखं बघत राहायला लागतं, कारण मॅडम काही जेवत नाहीत पटापट. जेवणाला एवढा वेळ, आंघोळीला एवढा वेळ, असं सगळं वेळ सारखं आपण मोबाईलमध्ये वगैरे पण बघू शकत नाही. तर हे बघा, हे घड्याळ मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं जुनंवालं, जी चहाची केटलसारखं आहे आणि त्याला खाली कपसुद्धा होता. तर तो कप गायब झाला जेव्हा मी पेंट केलं, तेव्हा काढायला लागलं तेव्हा ते गायब झालं. तर इथे होतं ते घड्याळ, पण ते आता बंद पडलं आहे. ते मिशोवरून ऑर्डर केलं होतं, स्वस्तातलंच होतं, पण त्याने छान जवळजवळ 3 वर्ष तरी गेली त्या घड्याळावरती. म्हणजे चांगलं निघालं, स्वस्तातलं होतं. तर हे साहेबांनी आमच्या जाऊन घड्याळ घेऊन आले. हे पण जास्त काही महागातलं नाही आहे, स्वस्तच आहे, पण अगदी युनिक वाटत होतं, छान, अगदी सिम्पल असं मस्त वाटत होतं. तर ते लावून घेतलं, कारण घड्याळाशिवाय आपल्याला कळत नाही किती वाजले, किती काय, त्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टीचं टाईम मॅनेज करावा लागतो. तर घड्याळ बाबा जागच्या जागेवर लागलं.
तर आता इथे मॅडमची दूध प्यायची वेळ झालेली आहे. दूध तिला कसं आहे माहिती आहे का, दूधसुद्धा तिला जबरदस्ती पाजावं लागतं. एवढी मोठी झाली आता तरीसुद्धा अगदीच काही खात नाही. तर म्हटलं थोडंसं कॅल्शियमसाठी हे तरी जावं पोटामध्ये तिच्या. तर असं तिला सगळं करून द्यावं लागतं, थोडीशी साखर वगैरे आतमध्ये घालून. आणि हे आता ग्लास तिचा आहे, तोटीवाला ग्लास आहे. तर त्या तोटीवाल्या ग्लासने दिलं तर ती पिते, नाहीतर असंच प्यायला अजून 1-2 तास जास्त घालवते. आता तिच्या मैत्रिणी येऊन थांबलेल्या आहेत खेळण्यासाठी. ही आमची आई छोटी बाबू बाजूची, आणि सगळ्या आमच्याकडे या लक्ष्म्याच आहेत. मस्तपैकी येतात, खेळतात, बरं वाटतं जरा. लहान मुलं आली आणि आमचा दरवाजा कंटिन्यू उघडाच असतो. लहान मुलं येतात जातात, असं नाही की यायचं नाही, दरवाजा बंद. लहान मुलांचं वगैरे येणं जाणं आमच्याकडे चालूच असतं. तर ऑल ओव्हर व्हिडिओ असा होता आजचा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.